नमस्कार. आज आपण 7 दिवसांसाठी 7 नाश्त्याचे प्रकार बघणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगली वॉश करून घ्यायची आहे. बघा इथे मी डाळ चांगली वॉश करून घेतली. आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि डाळ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायची आहे. मला हा पदार्थ उद्या सकाळी बनवायचा आहे, त्यामुळे ही पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली होती. अशी ही पूर्वतयारी करून घेतल्यामुळे अगदी 10 मिनिटाच्या आत आपला नाश्त्याचा पदार्थ तयार होतो. आता डाळ चांगली भिजली गेलेली आहे. पुन्हा याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचं आणि डाळमधील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं. आता डाळ वाटून घ्यायची आहे, तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये सर्व डाळ घालून घेतली. आता यामध्ये अगदी छोटे 2 चमचे पाणी घालायचे, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये आणि आपल्याला डाळ ही वाटून घ्यायची आहे. बघा इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटण्यासाठी पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे इथे मी पाणी वापरलं होतं. त्यामुळे बघू शकता बॅटर छान घट्टसर तयार झालेलं आहे. असंच घट्टसर आपल्याला हे बॅटर हवं आहे. जर हे बॅटर खूप सैल झालं तर यापासून पदार्थ व्यवस्थित तयार होत नाही, त्यामुळे असंच आपल्याला हे घट्टसर बॅटर हवं आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला हे बॅटर 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे. असं हे बॅटर हाताने फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे मिश्रण अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि यापासून आपण कुठलाही पदार्थ जर तयार केला तर तो अगदी छान मऊ आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार होतो. आणि यामध्ये बेकिंग सोडा घालण्याची अजिबात गरज पडत नाही पीठ फेटल्यामुळे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घातलं आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातली. कढीपत्त्याचा फ्लेवर यात खूप छान लागतो. 1 चमचा यामध्ये मी जिरं घालून घेतलं आणि पाव चमचा हिंग घातला. आता पाव कप यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे. असं ओलं नारळ यामध्ये घातल्यामुळे पदार्थाची चव अगदी भन्नाट लागते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे सर्व जिन्नस हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा 1 मिनिट याला फेटून घ्यायचं आहे. हे बघा मी याला फेटून घेतलेलं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यापासून आपल्याला उडदाच्या डाळीचे मेदू वडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी हात ओला करून घ्यायचा आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला याला अशा पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता मेदू वडे अगदी परफेक्ट तयार होण्यासाठी इथे मी चहा गाळण्याची गाळणी घेतलेली आहे. हिला देखील आपल्याला थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि हा तयार करून घेतलेला गोळा यावरती ठेवायचा आहे आणि बोटाने याला थोडंसं हलकं थापून घ्यायचंय. आता बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि यामध्ये अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचं. आता हा वडा फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. आता ही गाळणी आपल्याला हलकीशी हाताने शेक करून घ्यायची आहे आणि असा हा वडा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला आणखी एक वडा मी तेलामध्ये घालून दाखवते. अगदी परफेक्ट असे हे वडे तेलामध्ये घातले जातात. वड्यांचा शेप अजिबात बिघडत नाही आणि अगदी परफेक्ट असे हे मेदू वडे तयार होतात. आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. वडे एका साइडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साइडने यांना फ्राय करून घ्यायचं. बघा इथे मी वडे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊयात. बघा मस्त असे आपले इथे मेदू वडे तयार झाले. अशाच पद्धतीने मी सर्व वडे फ्राय करून घेतले. तुम्ही वड्यांना रंग बघू शकतात, अगदी परफेक्ट आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे. चवीला तर अगदी भन्नाट असे हे तयार होता. आतून मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट बनता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा यामध्ये जिरं घालायचे आणि जराही पाण्याचा वापर न करता थोडीशी जाडसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. हे सर्व कोळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करताना असं थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं.
इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे। जास्त सैल पण ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, मीडियम थिकनेसचं असं हे बॅटर आहे। आता यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी 8 मीडियम साईजची बटाटे घेतलेली आहे, यांना शिजवून घेतलेलं आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला हाताने अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहे। बटाटे जास्त मॅश करायचे नाही, नाहीतर मग त्यांचा लद्दा तयार होतो। इथे मी बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहे। बटाटे असे मॅश करताना यामध्ये बटाट्याच्या थोड्याशा अशा फोडी राहायला हव्या। अशा जर फोडी राहिल्या तर वडे खाताना चवीला अप्रतिम लागतात। आता एका पॅन मध्ये पोहे खाण्याचे 3 छोटे चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यामुळे वड्यांना चव खूप छान येते। आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अशी मी कट करून घातलेली आहे आणि तयार करून घेतलेला आलं, मिरची आणि लसणाचा ठेचा यामध्ये घालायचा आहे। हा ठेचा 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची आहे। पुदिन्याची पानं घातल्यामुळे वड्यांना चव खूप छान येते आणि पुदिन्याच्या फ्लेवरमुळे पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढे चविष्ट हे वडे तयार होतात। पुदिना थोडासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। बटाट्यांचा अंदाज घेऊन संपूर्ण मीठ आपल्याला या फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे। आता हे मॅश करून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता सगळ्यात शेवटी पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। शेवटी गरम मसाला घालायचा म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर सुद्धा वड्यांमध्ये खूप छान उतरतो आणि बारीक चिरलेली यामध्ये मी कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे सगळ्यात आधी मिळेल। आता बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून घेतली, यावरती झाकण ठेवलं आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली छान अशी चमचमीत आणि चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी। आता हिला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे। आता भाजी थंड झालेली आहे, आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे। भाजी थोडीशी हातात घ्यायची आणि गोलाकार असे हे वडे तयार करून घ्यायचे। आवडीप्रमाणे तुम्ही इथे चपटे वडे सुद्धा तयार करून घेऊ शकता। आता इथे मी सर्व वडे तयार करून घेतले। आता आपण वडे फ्राय करून घेऊयात। इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर सुद्धा तयार आहे। आता वडा घ्यायचा आणि या बॅटर मध्ये आपल्याला चांगला कोट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊयात। त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण वडे यामध्ये घालूया। जर कढई मोठी असेल तर 4 ते 5 वडे सुद्धा तुम्ही एका वेळेस फ्राय करून घेऊ शकता। आता हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा इथे मी वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतायत अगदी छान असे ठेल्यावरती मिळतात, सेम तसेच हे वडे तयार झाले। सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि सकाळी गरम गरम पदार्थ खायची इच्छा होते, त्यावेळेस आपण हे वडे तयार करून घेऊ शकतो। आता मिरची फ्राय करून घ्यायची आहे। मिरचीला आतून कट करून घ्यायचं आणि ही मिरची हलके पांढरे डाग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही मिरची गरम असतानाच यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तयार झाला इथे आपला हा चमचमीत वडापाव। आता पाव कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये वडा ठेवायचा आहे आणि मिरची ठेवायची आहे। चवीला हा वडापाव अप्रतिम लागतो आणि अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, मिरचीचे भजे बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे। इथे मी थोड्याशा बारीक मधल्या मिरच्या वापरलेल्या आहे। तुम्ही जाड मिरची सुद्धा वापरू शकता। मला इथे जाड मिरची मिळाली नाही म्हणून मी थोडीशी बारीक मधली मिरची वापरलेली आहे। आता या मिरचीला आपल्याला असं आतून कट करून घ्यायचं आहे। इथे आपण स्टफ मिरची भजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला यातील ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे। इथे मी मिरचीमधील बिया काढून घेतल्या आणि अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। इथे आपण स्टफ मिरची पकोडा तयार करत आहोत, त्यासाठी इथे मी 1 मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा घेतला, याला आपल्याला किसून घ्यायचा आहे। यामध्ये अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया,
आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं। हे तिखट अजिबात तिखट नसतं। मिरची आधीच तिखट असते, त्यामुळे यामध्ये मी रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे। आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातला। लिंबाचा रस घातल्यामुळे मिरची छान चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलंय। इथे आपलं हे मिरचीसाठी स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे स्टफिंग आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण थोडंसं मिरचीमध्ये दाबून भरायचं, म्हणजे मिरचीमध्ये व्यवस्थित छान हे स्टफिंग आतपर्यंत भरलं जातं। इथे मी हे स्टफिंग व्यवस्थित छान या मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व मिरच्या तयार करून घ्यायच्या आहे। इथे आपल्या या मिरच्या तयार झालेल्या आहे। आता मिरचीला कोट करण्यासाठी आपल्याला बेसन पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर हे बॅटर थोडंही सैल असेल तर बेसन पिठाची कोटिंग मिरचीवरती व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे आपल्याला हे बॅटर घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे। बेसन पीठ भिजवण्यासाठी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे। आता हे बॅटर 4 ते 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि फ्लफी तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। भजी बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला ही मिरची अशा पद्धतीने बेसन पिठाच्या या बॅटरमध्ये व्यवस्थित चांगली कोट करून घ्यायची आहे। बेसन पिठाचं कोटिंग छान या मिरचीला अशा पद्धतीने लागलं गेलं पाहिजे। आता लगेच आपण ही भजी फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने या मिरच्या बेसन पिठाच्या बॅटरमधून कोट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोघी साइडने यांना क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही मिरचीची भजी चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली। अशी ही मिरचीची भजी चवीला अगदी छान लागतात। एक भजी मी तुम्हाला कट करून दाखवत आहे। तुम्ही बघू शकतायत छान असं बटाट्याचं स्टफिंग या मिरचीमध्ये फिल झालेलं आहे आणि त्यामुळेच आपली भजी छान चटपटीत तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे आपल्याला कच्चे मकीचे दाणे वापरायचे आहे, त्यामुळेच आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याला आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती 1 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला फिरवून घ्यायचं। यामध्ये आखे मकीचे दाण्यांचे कण असायला हवे। असं याला जाडसरच वाटून घेतल्यामुळे आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 1 चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप घातले। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घातली। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे आहे। तुम्ही ते तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यातील अर्ध बेसन पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। उरलेलं बेसन पीठ लागेल तसं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। भजीचं पीठ तयार करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। स्वीट कॉर्नला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे।
इथे मी हे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। मला असं वाटतंय यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे उरलेलं जेवढं बेसन पीठ होतं तेवढं आपल्याला यामध्ये पूर्ण ऍड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतायत। तुम्ही या भजीच्या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि हे मिश्रण तयार करताना अजिबात आपण थोडंही पाणी वापरलेलं नाहीये। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार व्हावी त्यासाठी यामध्ये 2 चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे। गरम तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि यामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। याला चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे। चला आपण आता भजी फ्राय करायला घेऊया। भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता ही भजी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साइडने फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडने चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी फ्राय झालेली आहे। रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। दिसायला एवढी सुंदर दिसतात ही भजी, त्यापेक्षा चवीला जास्त छान लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भजी भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहते। आता आपण मिरची फ्राय करून घेऊया। त्यासाठी मिरचीला अशा पद्धतीने आपल्याला आतून कट करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने मिरचीला पांढरे डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे आपली मिरची देखील फ्राय झालेली आहे। तयार झाले इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कॉर्न भजी आणि त्यासोबत गरमागरम असा कडक चहा। बघता क्षणी तोंडाला पाणी येईल इतके चविष्ट आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। इथे मी 6 मीडियम साइजचे कांदे घेतले आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण कांदा कट करून घेऊयात। कांदा कट करताना एक काळजी घ्यायची, शक्यतो आपण कांदा उभा कट करून घेतो, पण आपल्याला ही भजी तयार करण्यासाठी कांदा असा आडवा कट करून घ्यायचा आहे। आता कांदा कट करताना शक्यतो आपला जो 1 रुपयाचा कॉइन असतो तेवढ्या जाडीचा आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे। इथे मी हा कांदा कट करून घेतलेला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। 1 चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण कांद्यामध्येच मीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते। थोडासा कांदा मिक्स करताना हाताने दाबून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं। तुम्ही बघू शकताय थोडंसं हाताने दाबून याला मिक्स करून घेतल्यामुळे चांगल्याला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचंय। इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यापैकी आपल्याला पाव कप बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला नंतर यामध्ये बेसन पीठ ऍड करत जायचं आहे। 2 चमचे यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं। तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत तयार होते। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता ही भजीचं पीठ तयार करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं असतं। आता याला मी मिक्स करून घेतले। मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेतलं। याला पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी आपण पाव कप बेसन पीठ घातलं आणि नंतर 3 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे। तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि भजीच्या या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही। तुम्ही भजीच्या मिश्रणाचं टेक्स्चर बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता भजीचं मिश्रण तयार झालंय, लगेच आपल्याला भजी फ्राय करायला घ्यायची आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण भजी घालून घेऊया। हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे।
भजी तेलामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भजीच्या मिश्रणाला शेप देत बसायचं नाही. जसं मिश्रण हातामध्ये येईल तसं आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये घालत जायचं आहे. त्यामुळेच भजीला छान टेक्स्चर येतं आणि भजी छान हॉटेलमध्ये असतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची तयार होते. भजीची एक साइड फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकता जशी सिंहगडावरती भजी मिळतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची ही भजी तयार झालेली आहे. छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार होते आणि ही भजी देखील भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहते. चवीला अगदी छान लागते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 6. आता इथे मी एका चाळणमध्ये 2 कप पोहे घेतलेले आहे. हे पोहे आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहे. पोहे चाळून घेतल्यामुळे यातील जो कचरा असतो आणि जर काही पावडर असेल पोह्यांची तर ती निघून जाते आणि पोहे अगदी छान सुटसुटीत आणि मोकळे मोकळे तयार होतात. आता हे पोहे आपण 2 वेळेस पाण्याने वॉश करून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने असे हे पोहे वॉश करून घेतल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला हे पोहे असेच चाळणीवरती भिजण्यासाठी ठेवायचे आहे. पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता इथे मी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या त्याचे काप यात घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता मिरची आणि कढीपत्ता 1 ते 2 सेकंद तेलावरती अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. आपल्याला हे शेंगदाणे हलक्या गुलाबी रंगावरती तेलावरती छान परतून घ्यायचे आहे. शेंगदाणे असे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता इथे आपले जे पोहे आहे तर ते सुद्धा छान भिजलेले आहेत. यामध्ये आपल्याला पुन्हा थोडीशी पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. अशी हळदी पावडर पोह्यांवरती घातल्यामुळे पोह्यांना रंग खूप छान येतो. चवीप्रमाणे यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे पोहे आपण या फोडणीमध्ये घालूया. आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. त्यामुळे पोह्यांचा लद्दा तयार होत नाही आणि अगदी सुटसुटीत आणि मोकळे मोकळे असे हे पोहे तयार होतात. आता पोहे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला या पोह्यांवरती काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त पोह्यांवरती एक वाफ आलेली आहे आणि पोहे मस्त तयार झाले. सगळ्यात शेवटी यात बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झाले इथे आपले कांदा पोहे. शाळेला जर खूप उशीर झाला असेल त्यावेळेस आपण हे पोहे तयार करून घेऊ शकतो. अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये तयार होता आणि चवीलाही अगदी छान लागतात. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फ्राय झाली की 1 चमचा यामध्ये आपण जिरं घालूया. पाव चमचा हिंग घालायचे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायचे आहे. आता हे सर्व जिन्नस परतून घेतले की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. इथे आज आपण ब्रेड पकोडा तयार करणार आहोत तर त्यासाठी आधीच मी बटाटे उकडून घेतले आणि त्यांना मॅश करून घेतलेले आहे. तर बटाट्याच्या हिशोबाने आपल्याला फोडणीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता उकडून घेतलेला आपल्याला बटाटा घालायचा आहे. बटाटा छान या फोडणीमध्ये आता आपण मिक्स करून घेऊयात. आता बटाटा फोडणीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली ब्रेड पकोड्यासाठीची स्टफिंग तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचंय. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे.
असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार केल्यामुळे या बॅटरमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. आता इथे मी बॅटर छान तयार करून घेतले. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे. ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने मधून कापून घ्यायचं आहे. आता एका ब्रेडच्या या स्लाइसवरती आपल्याला बटाट्याची भाजी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाइस यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता लगेच आपल्याला हा ब्रेड बेसन पिठाच्या या बॅटरमधून डीप करून घ्यायचा आहे आणि आता लगेच याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी आधीच तेल छान गरम करून घेतलेलं होतं. यामध्ये हा ब्रेड पकोडा घालायचा आणि दोघी साईडने छान आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी हा ब्रेड पकोडा दोघी साईडने छान फ्राय करून घेतलेला आहे. अगदी मस्त हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. तर इथे आपला हा ब्रेड पकोड्याचा नाश्ता तयार झालेला आहे. लहान काही मोठ्यांना सुद्धा हा ब्रेड पकोडा खूप आवडतो. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नाश्त्याला हा पदार्थ तयार करून घेऊ शकता. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.